हिंदुत्व कसं जगावं? हिंदुत्व राजासारखं जगावं. हिंदुत्व छत्रपती शिवाजीराजांसारखं जगावं. हिंदुत्व धर्मवीर संभाजीराजासारखं जगावं. हिंदुत्व जगताना स्वाभिमान पाहिजे. हिंदुत्व जगताना आग रग धग पाहिजे. हिंदुत्व जगताना छत्रपती धर्मवीर संभाजीराजाचं बलिदान आठवत जगलं पाहिजे. हिंदुत्व कोणाची लाचारी करत नाही. हिंदुत्व स्वाभिमानानं जगतं. हिंदुत्व कोणाच्या सतरंजा उचलत बसत नाही. हिंदुत्वनिष्ठ असणाऱ्या माणसाशीच त्याच आपुलकीनं बोलतं जेवढं हिंदुत्व हिंदुद्रोही माणसाशी असणारं वैरत्व सुद्धा पत्करतं. पाचीपाशे असताना सुद्धा कुणासमोर न झुकणारा, एका बाजूने पाचीपाशा, डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, हप्सी हे सगळे भडवे एका वेळेला चालू आले असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व जपून जसा परमपवित्र भगवा ध्वज असाच डौलानं फडकवत ठेवला, तसं हिंदुत्व जगायला पाहिजे. ज्यांच्या शब्दात इतिहास आहे, विचारात संस्कार आहेत आणि कृतीत सेवा आहे, आज आपल्यासोबत आहेत कट्टर हिंदुत्ववादी विचारवंत, शिवशंभू चरित्रकार आणि प्रभावी कीर्तनकार आणि गोपाळकृष्ण वारकरी ज्ञान मंदिर या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संस्थापक अनिल महाराज देवळेकर. नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम. तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. धन्यवाद. पहिला प्रश्न मला तुम्हाला डायरेक्टली विचारायचा आहे, हिंदुत्व आणि धर्म ह्याच्यामध्ये काय फरक आहे? हिंदुत्व आणि धर्म म्हणजे हिंदुत्व हेच धर्म मानतो. धर्माची व्याख्या पहिल्यांदा सांगितलेली आहे की श्रीकृष्ण भगवंत ह्या धर्माचं पहिल्यापासून जे असणार की सुरुवातच तिथून आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मनं सृजाम्यहम्. धर्माला जेव्हा जेव्हा ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्णाला अवतार घ्यावा लागतो. की गीतेमध्ये सांगितलं की धर्म म्हणजेच मी आहे आणि जगाच्या पाठीवर एकमेव धर्म आहे, त्याचं नाव म्हणजे आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म. धर्म एकच, हिंदू धर्म. हिंदू धर्म सोडला तर सगळे पुढचे पंथ होतात. धर्म जगाच्या पाठीवर एकच आहे. हिंदू धर्माबद्दल बरेचसे गैरसमज पसरवले जातात, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, गैरसमज पसरण्यासारखा हिंदू धर्म नाहीच. मुळात हिंदू धर्म असा आहे की ज्या हिंदू धर्मामध्ये सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण की तिथं द्वैत नाही, तिथं व्यभिचार, द्वैराचार कुठल्याच गोष्टी नाहीत. किंवा इतर जर आपण पंथाचं बघितलं तर तिथंच प्रत्येकालाच स्त्रियांना सुद्धा दुय्यम स्थान दिलं जातं. स्त्रियांना सुद्धा एक म्हणतो ना आपण की मशीन मांडली जाते की मुलं पैदा करायची फक्त मशीन. हे आपल्या धर्मात नाही. आपल्या धर्मात स्त्रीला ही लक्ष्मी मानलीच जाते. आणि गैरसमज पसरवण्याचं काम एवढ्यासाठीच असतं की त्यांना आता संपूर्ण जे हे राष्ट्र आहे, जगाच्या पाठीवर एकमेव राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हटलं तर ते हिंदुस्थान आहे. हिंदुस्थान जर सोडला तर जगाच्या पाठीवर अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत, अनेक ख्रिश्चन राष्ट्र आहेत. पण हिंदुस्थान सोडला तर एकही हिंदू राष्ट्र नाही. तर आता सुद्धा हिंदू राष्ट्र हे म्हणवत नाही कोणी, ते झालं सुद्धा नाही. मग हे हिंदू राष्ट्र व्हायच्या अगोदरच याला कसं मुस्लिम राष्ट्र करता येईल किंवा याला कसं ख्रिश्चन राष्ट्र करता येईल, याच्यावरती प्रत्येक मुसलमान हे म्हणतात की आम्ही हे 2040 साली हे आम्ही मुसलमान राष्ट्र करू. धर्मांतरण करून करून ख्रिश्चन म्हणतात की आम्ही हे ख्रिश्चन राष्ट्र करू. पण हिंदूंची अशी अवस्था आहे की कुठला हिंदू म्हणतच नाही की आम्ही हिंदू राष्ट्र करू. म्हणजे कारण आपल्याला सर्वांनाच, हिंदूंना सर्व धर्म संभावाचा किडा जो आहे ना की तो भरपूर आहे. जो कुठल्या मुसलमानाला नाही, कुठल्या ख्रिश्चनाला नाही, फक्त हिंदूच म्हणतो की सर्व धर्म संभाव. वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्व ह्यात काय संबंध आहे? वारकरी संप्रदाय आणि हिंदुत्व म्हणजेच वारकरी संप्रदाय की हिंदुत्वाची धुरा सांभाळणारा हा आमचा वारकरी संप्रदाय. की वारकऱ्यांच्यामुळं आज हिंदुत्व आहे. त्याची असणारी म्हणजे जिथं भक्ती आहे, तर शास्त्र आणि शस्त्र याच्यामुळे हिंदुत्व टिकतं. हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं ते शास्त्रानं आणि शस्त्रानं. म्हणजे शास्त्र असल्याशिवाय, शास्त्राची माहिती असल्याशिवाय शस्त्र चालवता येत नाही आणि शस्त्र चालवल्याशिवाय आम्हाला स्वातंत्र्य मिळत नाही. बघा ना, रामायणामध्ये आपण गेलो तर धनुष्यबाण हातामध्ये घ्यावा लागला तेच रामायण घडलं. महाभारतामध्ये गेलो तर हातामध्ये सुदर्शन चक्र घेतल्याशिवाय आम्हास महाभारत घडलं नसतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हातामध्ये तलवार घेतल्याशिवाय आम्हाला शिवभारत जन्माला आला नाही किंवा हिंदवी स्वराज्य मिळालं नाही. म्हणजे शस्त्र हातामध्ये घेतल्याशिवाय हे स्वातंत्र्य मिळतच नाही. त्याच्यामुळे वारकऱ्यांच्या मध्ये शास्त्र आहे आणि धारकऱ्यांच्या मध्ये शस्त्र आहे.
म्हणून शास्त्र आणि शस्त्र जर एकत्र आलं तरच स्वातंत्र्य मिळतं, अन्यथा स्वातंत्र्य भेटू शकत नाही. आता आपण थोडंसं मागे इतिहासात जाऊया. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व कसं होतं त्या काळात? छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व हे कट्टर हिंदुत्व होतं. छत्रपती शिवाजी महाराज सर्व धर्म समभाव मानत नव्हते. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव मानला असता तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली शपथ घेताना रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवरती रक्त वाहूनच का घेतली? बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं कपाळ कधीही मोकळं ठेवलं नाही. आपल्या कपाळावरती गंध होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक लढाईला जाताना जय भवानी जय शिवाजी किंवा हर हर महादेव हीच घोषणा का केली? छत्रपती शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर मुसलमान झाले, त्याला परत घेताना त्यांना सांगितलं की तुम्ही शुद्धीकरण करून पुन्हा आपल्या हिंदुत्वासाठी किंवा आपल्या धर्मामध्ये या, तर तुम्हाला आम्ही परत घेतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कट्टर हिंदुत्ववादी होते. ते असं म्हणू शकले असते की आमचा परमपवित्र भगवा ध्वज आहे, पण माझ्यात काही मुसलमान आहेत आणि हिंदू आहेत, मग मुसलमानांचा थोडासा हिरवा इथं लावू का? नाही. तर त्यांना परमपवित्र भगवा ध्वजच हा प्रखरतेने वाटला, तो आपला ध्वज वाटला. पण छत्रपती शिवाजी महाराज हे कट्टर हिंदुत्ववादी होते, अशी बरीच उदाहरणं आहेत. आता तुम्ही उल्लेख केलात सर्व धर्म संभावी, हे तुम्ही मानता काय? मी सर्व धर्म संभाव घंटा मानत नाही. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मानलाच नाही पाहिजे. कुठलाही मुसलमान सर्व धर्म संभाव मानत नाही, कुठलाही ख्रिश्चन सर्व धर्म संभाव मानत नाही. आणि आपला देश हा पाठीमागं आता जे मुस्लिम राष्ट्राकडे निघालाय किंवा आपल्यावरती जे अत्याचार होत आहेत हे सर्व धर्म संभाव मानूनच व्हायला लागलेत. आज कुठलाही मुसलमान टोपी घालायला लागत नाही. बरोबर. तो आपल्या 1000 लोकांच्या मध्ये जरी आला तरी तो त्याचा धर्म दाखवून देतो की तो मुसलमान आहे म्हणून. पण आमचा हिंदू जर 4 मुसलमानांच्या मध्ये गेला तर कपाळाचं पुसतात नेते आपले. एवढी लाचारी आपल्यात आहे की आम्ही आमचा धर्म दाखवायला लाजतोय किंवा घाबरतोय, पण मुसलमान त्यांचा धर्म हा आपल्याला मुद्दाम दाखवतात. बरोबर. आता त्याच्याशी संबंधितच प्रश्न आहे हा. आता तुम्ही स्वतः एक कीर्तनकार आहात. आता मध्यंतरी बऱ्याच ठिकाणी ह्या गोष्टी ऐकल्या की मुस्लिम कीर्तनकारांची संख्या वाढत चालली आहे. पण आमच्या दृष्टिकोनातनं हे असं वाटतं की एक नवीन पिक्चर ते बनवायचा प्रयत्न करतात की हिंदू धर्मावर लादायचा. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? ही अक्कल हिंदूंना पाहिजे. हिंदू मेलेत का की आम्हाला मुसलमान कीर्तनकार आणून नारदाच्या गादीवर उभा करावा? पहिला विषय वेगळा होता. आता अनेक जण सांगतात काकड्यामध्ये असं वर्णन आहे तसं वर्णन आहे. हो, मानतो आम्ही, त्यांना आम्ही मानतो. पण आता जर विचार केला तर आज एवढं जिहादी चाललंय. आपण त्या कीर्तनकारांना इथं आणायचं, आपल्या नारदाच्या गादीवरती स्थान द्यायचं, त्यांनी तेवढ्यापुरता गंध लावायचा, त्यांनी तेवढ्यापुरतं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं आणि त्यांनी आपल्या 1000 हिंदूंच्या नाकावरती पाय देऊन मी मुसलमान असून कीर्तन करतो ही मोठी फुशारकी मारायची. आम्हाला काय गरज आहे असल्या मुसलमान कीर्तनकारांचा? आम्हाला त्यांचं काय ऐकायचं आहे? आज एखादा मौलवी असला आणि तो कोणी हिंदू असला आणि तो मौलवी झाला असेल तर आजपर्यंत नाव आहे का की हिंदू मौलवी, हिंदू मुल्ला? नाही. मग मुसलमान कीर्तनकार सांगायची गरज काय? तुला हिंदुत्वाविषयी एवढं वाटतंय तू सांग, नाही मुसलमानाचं नाव बदलल ते, आणि अन्यथा नकोच आहे ते. कारण की इथं फक्त कीर्तन केली जातात, ती फक्त पैसा कमवण्याकरता हे मुसलमान आपल्यात येतात. त्यांना भरभरून पैसा दिला जातो. 50-50, 60-60 हजार रुपये ते कीर्तनकार घेतात. बाकी त्यांचं धर्मकार्य हिंदुत्वासाठी काही कार्य नाही. म्हणजे आपला पूर्ण हिंदूंचा पैसा त्यांच्या खिशात जातो. बरोबर. आता तुम्ही पैशाचा विषय सांगितलात. आता तुम्ही सुद्धा पैसे घेता कीर्तनाचे. हो, ते पण थोडंसं आम्हाला सांगा. नाही, मी पैसे घेतो, मी नाही म्हणत नाही. पण माझा आलेला प्रत्येक, कधीही तुम्ही आलात तर गोपालकृष्ण वारकरी ज्ञान मंदिर म्हणून आहे, चांदोरी धरणाच्या पायथ्याला, सर्वांना माहिती आहे. आपण कोणाकडूनही एकही रुपया कधी दान मागायला जात नाही. आपल्याकडे एकच भगवंतानं दिलेलं आहे, ते म्हणजे माझं कीर्तन आणि व्याख्यान.
माझ्या येणाऱ्या कीर्तनाचा, व्याख्यानाचा एक एक रुपया जो आहे तो फक्त गोपालकृष्ण वारकरी ज्ञान मंदिरमध्ये 82 विद्यार्थी शिकतात आज. त्या 82 विद्यार्थ्यांचा शाळेचा, जेवणाचा, राहण्याचा सगळा खर्च हे आपल्या कीर्तनाच्या मानधनावरती चालतं. एका मुलाचा जर रोजचा खर्च, आणि 2 टाइम जेवण असं नाही, मुलाने दिवसभरात कितीही वेळ जेवू द्या, जे माझ्याच्यानं शक्य आहे तेवढं मी देण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या मुलाचा समजा जर 100 रुपये खर्च पकडला दिवसाचा, तर आपल्याला दिवसाला 8,000 रुपये खर्च आहे. बरोबर. 8,000 म्हणजे आपल्याला महिन्याला 2,40,000 रुपये, म्हणजे सरासरी लाईट वगैरे सगळं जर पकडलं तर 3 लाखापर्यंत खर्च जातो. मी माझ्या घरात नाही देत. पण यांचं काय कार्य आहे? कीर्तनाचा आलेला पैसा हा धर्म कार्यासाठी जावा, एवढं माझं मत आहे. आणि मुसलमान कीर्तनकार नमाज पढणारा हा आपल्या देवाला मानत नाही. बरोबर. कारण ज्या वेळेला तो कीर्तन करतो, कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणतो पैशा करता, पण ज्यावेळेला कीर्तन करून तो काही वेळेला म्हणतो की मी माझं नमाज सुद्धा पढतो, मी अजान सुद्धा म्हणतो, मी अल्लाला सुद्धा मानतो, तो आमचा नाही होऊ शकत. कारण जर तो जर अजान बोलतोय तर तो रोज ओरडून 5 वेळा सांगतो की अल्लाह के सिवा कोई दुसरा इबादत के लायक नाहीये. म्हणजे 5 वेळा ते आमच्या देवाला नावं ठेवतात, शिव्या देतात, तरी पण आम्ही कसं मानायचं? म्हणजे तुम्ही 2 तासापुरतं विठ्ठल विठ्ठल म्हणणार आणि पुन्हा 5 वेळा तुम्ही अल्लाह अल्लाह करणार, मग तुम्ही विठ्ठलाला मानत नाही, फक्त तुम्हाला पैसा मिळतोय म्हणून कीर्तन करतात. आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतोय, त्यांची बऱ्याच ठिकाणी कीर्तन होतात मुसलमान कीर्तनकारांची, त्याच्याबद्दल काय मत आहे? ती मस्ती हिंदूंना नाही. त्यांना जर आपण बोलावलंच नाही तर कोण येणार आहे? पण एकटा अनिल महाराज देवळेकर विरोध करतोय की मुसलमान कीर्तनकार बोलू नका, त्यांची घरं भरू नका, म्हणून आमच्यातलेच आमचे जे असतात, विरोधक असतात, काही असतात, त्यांना मस्ती असते त्यांना बोलवण्याची. कारण की आम्हाला कौतुक वाटतं, मुसलमान कीर्तनकार बघा शिवचरित्र सांगतो, मुसलमान कीर्तन सांगतो. पण आमच्यातले हिंदू मेलेत का? म्हणजे तुम्ही तो पैसा त्यांच्याकडे पाठवायचा आणि त्यांनी तो पैसा हिंदूंच्यावरती जिहादी कारवाई करण्याकरता वापरायचा, हे कितपत योग्य आहे? म्हणजे आमचा हिंदू सुधारला पाहिजे. बरोबर. ज्या दिवशी हिंदूला समजेल ना की हे माझं पवित्र स्थान आहे, ही माझं पारायण सप्ताह आहे, यामध्ये हिंदूंची कीर्तनं झाली पाहिजे. एखाद्या मशिदीमध्ये झालंय का हिंदूंचं कीर्तन? नाही झालं. ती बोलवतात का हिंदूंना? नाही. मग आम्हाला एवढा पोळका का? त्यांची कीर्तनं आम्ही हिंदूंनी बंद केली तर हिंदूंची कीर्तनं होतील. आपल्या गादीवरती, हिंदूंच्या याच्यावरती मुसलमान कीर्तनकार पाहिजेतच कशाला आम्हाला? आमच्यात भरपूर ज्ञानी पण कीर्तनकार आहेत. ठीक आहे, मला काही येत नाही, नका मला बोलू, पण हिंदू बोलवा. आपला पैसा हिंदूंच्या मध्ये असू द्या. कुठलंही आपलं खरेदी करत असताना सुद्धा हिंदूंच्याकडून करा. त्याच्या कपाला टीका असेल तर त्याच्याकडे खरेदी करा, अन्यथा करू नका. कारण तो जाणारा पैसा हा जिहादा करता जातो आणि त्याच्यामुळे आपल्या मुलींना लव जिहाद, आपली असणारी लँड जिहाद हा त्याच्यामुळे होतो. आता त्यांना बोलण्यात पण काय सांगू, आमच्यातलेच काही कीर्तनकार म्हणजे जे युट्यूबला आहेत, भरपूर काय काय पैसे घेतात वगैरे करतात, तर त्यांना पण एवढा किडा आहे की ते कीर्तनाच्या गादीवरती आजान बोलतात. ही मस्ती का पाहिजे? अशाही कीर्तनकारांना लोकांनी बंद केलं पाहिजे. की म्हणजे तू इथं आलास, काही कथाकार आहेत की त्या गादीवरून, काही कीर्तनकार आहेत त्या गादीवरून आजान बोलून दाखवतात. ती स्वरात नसते रोज, पण ते स्वरात म्हणून दाखवतात की बघा ही अशी आजान असते. म्हणजे तुम्ही त्याला मानता का? म्हणजे तुम्ही विठ्ठलाच्या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये, पांडुरंगाच्या भजनामध्ये, पांडुरंगाच्या कीर्तनामध्ये जर तुम्ही मुसलमानांची आजान म्हणत असाल तर तुमच्यासारखा निर्लज्ज माणूस जगाच्या पाठीवर कोणी नाही. आणि अशा कीर्तनकारांना लोकांनी बंद केलं पाहिजे. आमच्या धर्माचं सांग आम्हाला, हे सांगितलं पाहिजे. आमचा धर्म आमच्या मुलांना कळाला पाहिजे. तोपर्यंत, जोपर्यंत हे असे कीर्तनकार बंद होत नाहीत, फक्त हसवणे, फक्त विनोद करणे म्हणजे कीर्तन नाही, फक्त गाणी म्हणणं म्हणजे कीर्तनकार नाही. त्यानं आपल्या प्रामुख्यानं प्रखरतेने हिंदुत्व सांगितलं पाहिजे. आणि अशा कीर्तनकाराबद्दल बोललं तर त्यांचे काही असतात समर्थक, ते बोलतात, शिव्या देतात किंवा काहीतरी म्हणत असतील वाईट. पण त्यांनी एक लक्षात ठेवावं,
जर हे असं घडत गेलं, या कीर्तनकारांच्याकडनं जर चुका झाल्या की त्यांनी गादीवरती येऊन बोकड आरडल्यासारखा हेनी बोंबलायचं, हे गरज नाही. तू बाबा तू आलायस कशाला? तू आलायस कीर्तन करायला. तू कीर्तनच कर. तू अजान बोलून दाखवायला तुला बोलायचे असेल तर सुनता कर आणि त्यांच्यात जाऊन बोंबलत बस 5 वेळा. आम्हाला घेणं देणं नाही. पण आमच्या नारदाच्या गादीवरती हा खेळ चालता कामा नये. उद्या हा अल्लाहू अकबरच्या घोषणा देत बसेल, त्या मी ऐकायचं का? त्या मी सहन करायचं का? तर हे हिंदूंना कळालं पाहिजे. अशा सगळ्या कीर्तनकारांची कीर्तन बंद आपल्याच माणसाने केली पाहिजे. आता तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आपण जेव्हा हिंदूंकडे बघतो, बरोबर आहे, आता एक संघ हा नाहीये किंवा एकजूट नाहीये, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? हिंदू हा जात पात पंथ पक्ष यात विभागला गेला. हिंदूला जातीचा माज आहे, धर्माचा माज नाही. जातीचा जेवढा हिंदूंना माज आहे ना, तेवढा धर्माचा जर आला तरी माजलेले धर्मी आहेत ते आपल्याला कधीही आपल्या मुलीकडे वाईट नजरेनं बघणार नाहीत, आपल्या मंदिराकडे वाईट नजरेनं बघणार नाहीत. म्हणून आपण जात पात पंथ पक्ष, एक लक्षात ठेवा, पक्षातला नेता हा कोणाचाच नसतो. त्यांना काही देणं घेणं धर्माशी नाही. आम्ही सगळ्यांनी एका डाव्या हातामध्ये, तुम्ही कोणत्याही पक्षाचा झेंडा घ्या, मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही, मला काही घेणं देणं नाही. पण तुमच्या उजव्या हातामध्ये परमपवित्र भगवा ध्वज पाहिजे आणि तुम्ही जात पात पंथ पक्ष हे सगळं विसरून एका भगव्या ध्वजाच्या खाली हिंदू म्हणून एकत्रित आलं पाहिजे. तर तुम्ही सगळे हिंदू वाचणार आहेत. नाहीतर बांगलादेशमध्ये कापले जातात तसे सगळे हिंदू आज कापले जाणार, हिंदुस्थानातले. कारण आम्हाला पाकिस्तानची, बांगलादेशची, अफगाणिस्तानाची कोणाकडून काही नाही होणार. तेवढे आपण सक्षम आहोत, तेवढा आपला हिंदुस्थान सक्षम आहे. पण आपल्यातली जी अवलाद आहेत ना, तेच आपल्याला घात करणार आहेत. बरोबर. आता ह्या सगळ्या वर्ग बघता आपण, आता आजची रियालिटी जेव्हा बघतो, तर जसं तुम्ही सांगितलं, हिंदू हा विभागला गेलेला आहे. पण आजची जी पिढी आहे, आपण बऱ्यापैकी जेव्हा बघतो, तर राजकारणामुळं सगळ्यात जास्त नासधूस जी युवा पिढीत झाली ते आपल्या महाराष्ट्रात राजकारणामुळे झाली, आणि त्यात भरकडला गेलाय आपला मराठी किंवा हिंदू समाज. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? राजकारण फक्त पाठीमागणं फिरण्यापुरतं नाही पाहिजे. मी या मताचा आहे की राजकारणात आपल्यातल्या युवा पिढीनं पाहिजेच, पण सतरंजा उचलायला नाही पाहिजे. राजकारणात जायचं असेल, एक सांगू का, तुम्हाला धर्मसत्ता चालवायची असेल, तुम्हाला धर्म चालवायचा असेल, तर तुमच्या हातामध्ये राजसत्ता असणं गरजेचं आहे. तुम्हाला धर्माचं कार्य करायचं आहे तर तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं आहे. पैसा नसेल, राजसत्ता नसेल तर तुम्ही धर्माचं रक्षण करू शकत नाही. आज मी कीर्तनाचे पैसे घेतोय म्हणून मी आज 80 मुलं सांभाळू शकतो. त्यांना मी दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी, कुस्ती, कराटे आणि टाळ, मृदंग, कीर्तन हे शिकवू शकतो. मी त्यांना 2 वेळचं, 4 वेळचं, 5 वेळ भोजन देऊ शकतो. पण जर माझ्याकडे पैसा नसेल तर मी ते करू शकत नाही. त्याच्यामुळे प्रत्येक युवा पिढीनं हे त्यामध्ये जावं, पण त्या खुर्चीवरती बसल्यानंतर आपला धर्म विसरता कामा नये. त्या खुर्चीवरती गेल्यानंतर आपल्याकडून धर्माचं काम व्हायला पाहिजे. तिथं गेल्यानंतर स्वाभिमानानं धर्म सांगितला पाहिजे. लाचाराप्रमाणे सर्व धर्म संभाव नाही मानता का? बरोबर. आता आपण युवा पिढीबद्दल बोललात, परत आपण पहिल्या प्रश्नावरती येऊया, ज्या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत होतो. तर आजच्या युवा पिढीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडनं काय शिकायला पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून नियोजन शिकावं. शिवाजी महाराजांचं नियोजन एवढं जबरदस्त होतं की छत्रपती शिवाजी महाराज 1 वर्ष नियोजन करत होते. 2 मिनिटात फाडला अफजल्याला, पण नियोजन 1 वर्षाचं होतं. हे छत्रपती एक दृष्टांत आहे, त्यामध्ये एक प्रसंग आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत जो होता जीवा महाला, तो नाभिक समाजाचा होता. आणि जात असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, जीवा तू कात्री आणली का? जीवा म्हणाला म्हणले की महाराज कात्री कशासाठी पाहिजे आपल्याला? छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, मी अफजल्याला जर भेटायला गेलो आणि जर अफजल्यानं जर माझी असणारी एवढी मोठी दाढी, ही जर दाढी ओढली तर मला त्रास होणार. त्रास झाला की माझं लक्ष विचलित होणार, मला वेदना होणार, माझं लक्ष एक राहणार नाही. तर माझी दाढी जेवढी बारीक करता येईल तेवढीच बारीक कर की त्याच्या असणाऱ्या हातामध्ये सापडायला नाही पाहिजे.
म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नियोजन एवढं केसाचं सुद्धा होतं की या केसानं मला किती त्रास होईल का मला फायदा होईल, म्हणून त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. जर ते नियोजन नसतं तर निर्माण झालं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेव्हा आपण बोलतोय, तुमचाच एक व्हिडिओ मी बघितला होता. मध्यंतरी मालेगावमध्ये एक बलात्कार झाला होता, तुम्ही माहिती आहे, तुम्ही स्वतः त्या व्हिडिओमध्ये बोलला होतात की त्याचा चौरंग झाला पाहिजे. प्रत्यक्षात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात काय फरक आहे, ही गोष्ट निकाली काढायला असतील तर? पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बलामल म्हणतात त्याला. म्हणजे बलामल जरी झाला, वाकड्या नजरेनं जरी बघितलं एखाद्या महिलेकडं, तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यातल्याच असणाऱ्या हिंदूचा म्हणतोय रांजाचा पाटलाचे हात आणि पाय तोडून चौरंग केला होता आणि असा पाथुऱ्यावर टांगला होता की प्रत्येकाला येणा जाणाऱ्याला कळू द्या की माझ्या राज्यामध्ये जर एखाद्या स्त्रीवरती वाईट नजर किंवा जर त्याला बलामल केला तर त्याचे हातपाय सुद्धा ठेवणार नाही. पण आज 3 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार बलात्कार होतो आणि तोच असणारा अपराधी 6 महिन्यात जामिनावर बाहेर सुटून येतो. हे बदललं पाहिजे. त्याच्यासाठी मेणबत्त्या लावत बसलं नाही पाहिजे त्या मुलीसाठी. तर ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानमध्ये बलात्कार करण्याचे हात आणि पाय खापलून टाकतील, त्यावेळेला पुन्हा बलात्कार करण्याची कोणाचं धाडस होणार नाही. हे कुठून शिकलंय सगळं? हे पहिल्यापासून चालत आलं. हे असणाऱ्या सुलतानी सत्तापासून चालत आलंय. हे थांबवण्याचं काम फक्त एकच विचार करू शकतो, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराज. आता घोषणाबाजी ह्याबद्दल मला सांगायचं झालं तर बऱ्याच ठिकाणी आपण बघतो, जसं तुम्ही बोललात की मेणबत्त्या लावून उपयोग नाही, बरोबर आहे. आणि ज्या ठिकाणी हिंदू मुलं एकजूट येतात आणि कुठल्याही गोष्टीला पुढाकार घेतात, त्या ठिकाणी घोषणाबाजी प्रत्यक्षात जास्त होते, पण प्रत्यक्षात ती कृती होत नाही की त्याच्यावरती अंमलबजावणी केली पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे? माझं स्पष्ट मत आहे, मी प्रत्येक वेळेला बोलत असतो की छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावरून वागवायची गोष्ट नाही. छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घुसावे लागतात. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज डोक्यात घुसतात ना, त्याला अफजल्यासारखी, शाहिस्त्यासारखी, औरंग्यासारख्या अवलादी समोर येत नाहीत. कारण ज्या वेळेला समोर आल्या त्यावेळेला शाहिस्त्याला तोडला, अफजल्याला फाडला आणि औरंग्याला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडलाय. हे विचार छत्रपती शिवरायांचे आपल्या डोक्यात ज्यावेळेस घुसतील ना, त्यावेळेला ही जी अवलादी आहेत ना, टिप्याचं कौतुक करणारी, औरंग्याचं कौतुक करणारी, ही ज्या वेळेला विचार आपल्या जातील त्यावेळेला आम्ही मोर्चे काढत बसणार नाही. त्यावेळेला आम्ही त्यांना घोषणेच्या ऐवजी याच महाराष्ट्राच्या मातीत कापून टाकू किंवा भर रस्त्यात गाडू ना, त्यावेळेला खरं आम्हाला समजणार, खरं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजा समजले. एक हिंदू मुलगा किंवा मराठी मुलगा, सगळ्यात पहिला प्रयत्न असतो पैसे कमवायचं, आपण फ्रीडम मिळवायचं, लाविश आयुष्य जगायचं. पण जेव्हा आपण विरुद्ध बाजूला बघतो, लोकसंख्या वाढवण्यात त्यांचं जास्त प्राधान्य आहे. आणि डायरेक्टली असे विधानं मी त्यांची सोशल मीडियावरती बघितलेत की आनेवाला सीएम बदलणार आहे. तर ह्याच्यावर तुमचं काय मत आहे? होऊ शकतं. हिंदू जर असा झोपत राहिला तर तेही होणार आहे. परवा दिवशी कोणतरी बोललंय की मुंबईचा नगराध्यक्ष हा मुसलमान असेल, इथपर्यंत जर त्यांची मजल गेली तर आपल्या नेत्यांना कळायला पाहिजे की आम्ही कोणाला तिकीट देतोय. आणि हिंदूंनाही समजलं पाहिजे, तो कोणत्याही पक्षाचा असू दे, हिंदू बघून जर हिंदूच्या समोर मुसलमान असेल आणि तो कुठल्याही पक्षाचा असेल, नाही, इथं मला माझा धर्म कळायला पाहिजे, आम्ही त्या हिंदूलाच पुढे नेलं पाहिजे. आणि त्यांच्यात हेच आहे हो की हिंदूंना फक्त सांगितलंय की हम दो हमारे दो. मुसलमानाला नाही सांगितलं. तिथं हम 5 हमारे 25, पुढे कोंबडील मागणं लोंबाळ. बरोबर. आज जर तुम्ही मुंबईला गेला तरी तीच अवस्था आहे. सगळी आम्हाला एखाद्या ठिकाणी गेले तर टोप्यावाली दिसतात. जिथं टोप्यावाली दिसतात तिथं आपल्यातल्या असणाऱ्या महिला जायला घाबरतात. आतंकवादाचा धर्म नसतो म्हणतात, पण प्रत्येक आतंकवादी हा मुसलमानच असतो, हे सिद्ध आहे. आणि प्रत्येक वेळेला कळालंय आम्हास. याच्यातून वाचायचं असेल तर या सगळ्या नेत्यांना कळालं पाहिजे. पहिल्यांदा हे सत्तेकरता यांनी तडजोड बंद करणं आणि धर्माकरता एकत्रित येणं, हे ज्यावेळेला आपल्या नेत्यांना कळेल, आपले नेते जसे मुसलमानाचे नेते
मोठे मोठे नेते प्रत्येक मुसलमानाच्या पाठीमागं सक्षमतेने उभे असतात. त्यांची केस जरी दिली तरी तो मोठा नेता जाऊन तिथं बसतो, पण आमच्यातले नेते म्हणतात नाही, चांगला अडकू द्या. ह्या नेत्यांना समजलं पाहिजे, आमच्यातल्या हिंदुत्ववादी असेल किंवा आमच्यातल्या हिंदू नेत्यांनी आपल्या प्रत्येक हिंदू मुलाच्या पाठीमागं सक्षमतेने उभे राहणार ना, त्यावेळेला हे हिंदू राष्ट्र लवकरात लवकर होणार. बरोबर. आता अशी पण विधानं मी त्या ठिकाणी ऐकलीत की जेव्हा सगळे मुसलमान एकत्र येतात ते त्यांच्यासाठी ओके असते, जेव्हा सगळे हिंदू एकत्र येतात त्या ठिकाणी त्यांच्यासाठी अडचण निर्माण होते, अशी विधानं केली जातात. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा देखावा आहे, फक्त हे दाखवायचं आहे की इथं मुसलमान असुरक्षित आहे. जगाच्या पाठीवर 56-57 राष्ट्र मुसलमानांचे. मुसलमानांच्या देशात मुसलमान असुरक्षित आहे, पण आज हिंदूंच्या देशात हिंदू बहुसंख्य असताना सुद्धा मुसलमान सुरक्षित आहे. बघा, एखादं गाव संपूर्ण हिंदूचं असतं, तिथं एखादं घर मुसलमानाचं असतं, आणि आमचा निर्लज्जपणा की त्याच घरातला एकच मुलगा असतो, पण तो एक मुलगा आमच्या दुर्गामातेचा अध्यक्ष करतात आपले लोक. हा हलकटपणा आहे. आमच्यातले 99 असणारे घर त्यातला एखादा मुलगा नाही का झाला, मग तो असुरक्षित आहे का एक असून? पण ज्या ठिकाणी 50-50% हिंदू आणि मुसलमान आहेत, तिथं मुसलमान हिंदूंना सर्व सहन करावं लागतं. हिंदूंना असणाऱ्या 3.5 लाख पंडितांना, हिंदू पंडितांना काश्मीर सोडून पळावं लागलं होतं. हा इतिहास आम्हाला नाही कळत. जिथं जिथं मुसलमान जास्त झालाय तिथं तिथं हिंदूला घरदार सोडून सगळं सोडून पळून जावं लागलंय. हा इतिहास आहे आजपर्यंतचा. याच्यातून हिंदू शिकत नाही आपला, कारण लाचारी आणि भित्रेपणा हा हिंदूंच्यात जास्त आहे. तुम्ही एक संस्था चालवता, गोपाळकृष्ण वारकरी ज्ञान मंदिर, बरोबर आहे? ह्या संस्थेची संकल्पना काय आहे? या संस्थेची संकल्पना एकच आहे, गोरगरीब असणारी मुलं किंवा श्रीमंत असू दे, इथं प्रत्येकाला घेतलं जातं. कोणाला आई नाही, कोणाला वडील नाही असंही नाही. ज्याला आई वडील आहे ती मुलं आपण सांभाळतो, कारण की त्यांना योग्य संस्कार लाभले पाहिजे. बरं, फक्त त्या मुलांनी टाळ वाजवत नाही बसायचं. माझं कार्य वेगळं आहे. इतर महाराजांच्या पेक्षा मी थोडासा महाराज वेगळा असेल कदाचित. सगळे म्हणतात की हा जास्त बोलतो, धर्म जास्त, धर्म 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 करतो. हो, जर आज मगाशी तुम्ही एक प्रश्न मला केला की आपल्यातली मुलं फक्त माझी बायको, माझी पोरं, पैसा, बंगला, गाडी, नोकरी यातच व्यस्त आहेत, मुसलमानाची नाहीत, तरी त्यांना 10 पोरं आहेत. पण आपल्यातल्या माणसाला धर्म कळत नाही. आपणल्यातल्या माणसाला धर्म शिक्षण बिलकुल नाही. ना मुलाला धर्म शिक्षण आहे, ना मुलीला धर्म शिक्षण आहे. तुम्ही साधा एक विचार केला तर आजपर्यंतच्या 20 लाख मुली हिंदूंच्या मुसलमानांनी लव जिहाद करून पळवून नेल्या. मुसलमानाच्या किती पोरी हिंदूंच्या बरोबर आल्या? हिंदू पोरीला अक्कल नाही का? जो मुलगा 8-8 दिवस आंघोळ करत नाही, एवढी घाण, त्याच्यावरती हिचं प्रेम होतच कसं? पण मुसलमान पोरीला अक्कल आहे, माझा धर्म सोडून मी दुसऱ्या धर्मात नाही जाणार. हे मुसलमान पोरीला कळतं, कारण की तिला पहिल्यापासून ते धर्म शिक्षण आहे. पण हिंदू मुलीला धर्म शिक्षण नसल्यामुळं तिला पिक्चरला जे बघितलेलं असतं की पहिल्यापासून आपल्या पिक्चरमध्ये सुद्धा आपल्या धर्माचा द्वेष कसा करता येईल हेच दाखवलंय. अमिताभ बच्चनला शेंडी कापताना बरं वाटलं होतं, त्याला ओक तोडून टाकताना बरं वाटलं होतं, बिल्ला लावताना 786चा लावला. म्हणजे त्याला मुसलमानाचं कसं चांगलं आहे हे दाखवून दिलं. शाहरुख खाननं बायको करताना गौरी नावाची ही हिंदू दिसली, त्याला बुरख्यातली नाही दिसली. आमिर खाननं 3 लग्न केली, त्याला हिंदू दिसल्या, त्याला बुरख्यातल्या नाही कळाल्या. सैफ अली खाननं लग्न करताना करीना कपूरशी केलं, त्याला मुसलमान नाही भेटली. मग आमच्या मुलींच्या डोक्यात घालायचं की मुलगीनं हिरो बघताना किंवा तिनं लग्न करताना मुसलमान बघायला पाहिजे, हे पहिल्यापासून आपल्या डोक्यात घातलंय. त्याच्यामुळे आपल्या मुली ह्या लव जिहादला फसले जातात. म्हणून माझं स्पष्ट मत आहे की कुठल्याही हिंदू मुलीनं मुसलमानाच्या पोराशी बोलायचं सुद्धा नाही, तर तुम्ही लव जिहाद पासून जगणार, लव जिहाद पासून तुम्ही
वाचणार, अन्यथा तुम्ही सगळ्या जणी पुन्हा 8-8 पोरं 9-9 पोरं हीच अवस्था होणार आहे. घरात गेल्यानंतर त्या एकच नवरा नाही, त्यांचं अख्खं घर नवरं होणार आहे. ही अवस्था हिंदू मुलींच्या वरती यायला लागली. आता तुम्ही पिक्चरचं उदाहरण सांगितलं त्या ठिकाणी, तर बॉलिवूडमध्ये खान बरोबर आहे, आणि तुम्ही लव जिहादाचा पण उल्लेख केला. हा प्रकार तिथे जास्तीत जास्त चालतो काय? त्याला कारणीभूत दाऊदची गँग जी होती हीच कारणीभूत आहे. यांना सहकार्य करणारा त्याच्या धर्मातला पाहिजे होता. तिथे हिंदू चालत नाही. पैसा लावायला तो होता, तिथे हिंदू चालत नाही. मग कोण बघायचा? हेच पाहिजेत ना, जे कटमूल्य आहेत तेच पाहिजेत. मग खान पाहिजे, मग शाहरुख खान पाहिजे, मग सैफ अली खान पाहिजे, आमिर, हेच पाहिजे. या खानांच्या पिलावळीनं हिरोईन दाखवताना कुलकर्णी दाखवायची, हिरोईन दाखवताना दीक्षित दाखवायची. म्हणजे हिरोईन दाखवताना की हिंदू आणि हिरो दाखवताना हा मुसलमान. हे जे पहिल्यापासून डोक्यात जे हिंदूंच्या घातलं गेलं, इथंच लव जिहादला सुरुवात झाली होती. आणि हे सगळेजण आहेत ना, हे तिघेजण पिलावळीत ना, तिघे चौघेजण खानांच्या औलादी, हे हिंदूंच्या असणाऱ्या कलाकारांना त्रास देण्याचं काम करतात. पण ते हिंदू कलाकार बोलून दाखवत नाहीत, कारण त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. बरोबर. आता मला एक गोष्ट तुम्हाला विचारायची या ठिकाणी, आपल्या हिंदू धर्माच्या युवा पिढीला तुम्हाला जर आव्हान करायचं झालं, सगळ्या हिंदू धर्मातली मुलं एकत्र यायला पाहिजे, तुम्ही कसं आव्हान कराल? सगळ्या हिंदू धर्मातल्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे अभ्यासले पाहिजे. प्रत्येक हिंदूच्या घरात, मी म्हणतो प्रत्येक हिंदूच्या घरात शस्त्र पाहिजे जर तुम्हाला जगायचं असेल तर. प्रत्येक हिंदू मुलीच्या पर्समध्ये कट्यार पाहिजे जर तिला तिची इज्जत वाचवून ठेवायची असेल तर. छत्रपती धर्मवीर संभाजीराजांचा इतिहास ज्याला ज्याला समजला, तो जर खऱ्या रक्ताचा असला, एका बापाचा असेल हिंदूच्या, तर तो कधीही हिंदुत्व सोडून जाणार नाही, तो कट्टर हिंदुत्ववादी बनतो. पण ज्याला बाप एक नाही, ज्याचे सगळे बाप आहेत, तोच औरंग्यासारख्या भडव्याला मानतो. आणि अशा अनेक पिलावळी ज्यांची माय औरंग्याजवळ गेली होती, त्यांच्याच पिलावळी आज औरंग्याचे स्टेटस लावताना दिसतात. त्यांच्याच पिलावळी आज औरंग्याला मानताना दिसतात. की ज्या औरंग्यानं भडव्यानं माझ्या संभाजीराजाला 40 दिवस हाल करून मारला, तो सत्तेकरता नाही मारला, तो पैसा करता नाही मारला, तो फक्त मारला ते एकाच गोष्टी करता की तो मुसलमान नाही झाला. बरोबर. धर्मवीर संभाजीराजांनी एकच ठणकावून सांगितलं होतं की हिंदू म्हणून जन्माला आलोय, हिंदू म्हणून मरणार. रक्ताच्या चिळकांड्या उडल्या तरी भगव्याच रंगाच्या निघणार. शेवटचा क्षण जर बघितला धर्मवीर संभाजीराजाचा, तर मृत्यूसही न डरले मणी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जी बसीर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, उरात धरूया शिवसिंह छावा. आपल्या देशाचा नेमका शत्रू कोण आहे? इस्लाम आणि ख्रिश्चन हे शत्रू. आजपर्यंतचा इतिहास जर बघितला तर सगळे जे बादशाह होऊन गेले, सगळ्या पाची पाचशाया झाल्या, त्यांनी काय कामं केली, काय कर्तृत्व आहे त्यांचं? त्यांचं बायका पळवणे, हिंदूच्या कत्तली करणे, हिंदूंची मंदिरं तोडणे, याच्याशिवाय या हरामखोरांचं कर्तृत्व काहीच नाही. त्यांनी फक्त बायका पळवल्या गेल्या, भोगल्या गेल्या, बलात्कार अत्याचार केले, मंदिरं उद्ध्वस्त करून टाकली, एवढंच. आणि इथून पुढं ते जर वाढले तर हेच होणार आहे. आज बांगलादेशमध्ये हिंदू कापला जातो, भर रस्त्यात जाळला जातो, ते कोणतं तत्व? हेच तत्व आहे, याच्याशिवाय बाकीची तत्व नाहीत. पण पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, आता माझे पण काही मुसलमान मित्र आहेत, पण सगळेच मुसलमान तसे असतात का? सगळेच विंचू डंक मारतात का, असं म्हणण्यासारखा हा प्रश्न. तुकोबारायांनी सांगितलंय, विंचू देवाऱ्यासी आला म्हणून काय पुजावे त्याला. एखादा विंचू जर देवाऱ्यात येऊन बसला देवाच्या जवळ, म्हणून तो देव होऊ शकत नाही आणि त्याला आपण पूजू शकत नाही, तर विंचूला हा दांडकाने ठेचला जातो. कधीपर्यंत आपल्याला वाटत नाही
जोपर्यंत एखादा आपला घात करत नाही, आपल्या घरापर्यंत येत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला चांगलाच म्हणतो. पण जर आपल्याला इतिहास जर बघितल्यानंतर एवढं सगळं जग कळालंय, जर छत्रपती शिवाजीराजांना गोड बोलून अफजल खानानं बोलवलं होतं, तरीही छत्रपती शिवाजीराजांच्यावरती हल्ला केला. संभाजीराजांना एवढं हाल करून मारलं की सरळ जर मारलं असतं तर त्रास झाला नसता, पण 40 दिवस प्रत्येक अवयव असा काढून काढून मारलं. हा त्रास धर्मवीर संभाजीराजाला किती झाला असा. जर त्यानं धर्मासाठी मारला आणि आम्ही जर त्यांना जर मानत असेल तर आम्ही छत्रपती धर्मवीर संभाजीराजाच्या बलिदानाला शिव्या देतो. उद्याची येणारी पिढी, एक सांगू का, धर्मवीर संभाजीराजा म्हटल्यानंतर त्यांचा बलिदान प्रत्येक हिंदूला आठवला पाहिजे. संभाजीराजा हे कर्तृत्व अफाट मोठं आहे. धर्म म्हटलं तर एक नाव फक्त लक्षात येतं, धर्म म्हटलं तर एक फक्त व्यक्ती लक्षात येते, धर्म म्हटलं तर एक व्यक्तिमत्व समोर येतं, त्याचं नाव धर्मवीर संभाजीराजा. ज्याला संभाजीराजा समजले नाही त्याला धर्म कळाला नाही, ज्याला संभाजीराजा कळाले, त्यांचं बलिदान कळालं, त्यांना धर्म कळतो. संभाजीराजाला सामान्य नाही मारलं, संभाजीराजाला एवढं हाल करून मारलं. प्रत्येक हाल करत असताना संभाजीराजाला विचारलं जात होतं, बोल तुम्ही इस्लाम कबूल है क्या, बोल तुला मुसलमान धर्म स्वीकार आहे का. मला सांगा, त्या संभाजीराजाला एवढा हाल करून मारला आणि त्यांना ज्याने मारला त्या भडव्याला औरंग्याला मानणारी औलादी जर याच महाराष्ट्रात या देशात असतील तर आपण त्यांच्याकडून सुरक्षित आहोत का? तर बिलकुल नाही. त्याच्यामुळं शत्रूला शत्रू म्हणण्याचं धाडस आपल्यात पाहिजे आणि मित्राला मित्रासारखं ठेवण्याचं धाडस आपल्यात पाहिजे. मस्जिदी असतील, त्यांचे मदरसा असतात, जी लहान लहान मुलं त्या ठिकाणी शिकायला जातात, ह्यांना ऍक्च्युली शिकवलं काय जातं? आतंकवाद. मदरसा हे आतंकवादाचं क्षेत्र आहे. ज्या देशातले मदरसे ज्या वेळेला सगळे नस्तिनाबूत केले जातील त्या देशातला आतंकवाद संपला जाईल. म्हणून प्रत्येक शासनानं, केंद्र शासनानं असू द्या, राज्य सरकारनं असू दे, पहिले मदरसे पाडले पाहिजेत. ज्या वेळेला या देशात, या महाराष्ट्रात मदरसा राहणार नाही त्यावेळेला आतंकवाद्यांच्या कारवाया सगळ्या थांबल्या जातील. मदरशामध्ये काय शिकवलं जातं? हिंदू धर्माचा द्वेष शिकवला जातो. आपलाच कसा श्रेष्ठ, ते कसे वाईट. पाठीमागे एक व्हिडिओ बघितली होती आपण की काफिर के दिवाली में नहीं जाना वो हराम है. म्हणजे हे जर छोट्या छोट्या लहान मुलांना जर हे सांगत असतील आणि छोटी छोटी लहान मुलं, आज बऱ्याच व्हिडिओ असा आपण बघतो की आज तुमने राम मंदिर बनाया है लेकिन हम वो गिराएंगे, आम्ही राम मंदिर पाडून टाकू आणि पुन्हा बाबराची मशीद बांधू. काय होतं बाबराचं इथं? कोण होतं बाबर? बाबराचा काय इतिहास आहे? मग असल्या हराम्यांना मानणारे जर इथले हरामी असतील तर मग त्या मदरशामध्ये काय शिकवलं जातं? की तेच शिकवलं जातं आणि तेच आपल्या देशाला घातक आहे. म्हणून आपला देश जर सुरक्षित ठेवायचा असेल तर हे सगळे मदरसे पहिल्यांदा पाडले पाहिजेत, तर आपला देश सुरक्षित राहू शकतो. आपण उत्तर प्रदेशचं जेव्हा उदाहरण घेतो त्या ठिकाणी पूर्वी योगी आदित्यनाथ सीएम व्हायच्या आधी बघितलं होतं की पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागत होते, पण ज्यापासून योगी आदित्यनाथ सीएम झाले त्यानंतर हे सगळं कमी कमी व्हायला लागलं. तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रात व्हायला लागली. मुंबईमध्ये आपण एका ठिकाणी बघितलं, आता त्या नेत्याचं नाव घेणार नाही मी, मुंबईमध्ये एका प्रचार दरम्यान पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले गेले. हे कुठं चाललंय सगळं? हा तुम्ही नाव घेणार नाही, बरोबर आहे, पण हे जितेंद्र आव्हाडाच्या समोर झालेली गोष्ट आहे. तोच मानत नाही धर्म. जितेंद्र आव्हाड, त्याच्या समोर एखादा असणारा टोपी घालणारा लांडा, तो म्हणतोय की पाकिस्तान जिंदाबाद. अशा लांड्याला घेऊन जर तुम्ही फिरत असाल तर तुम्ही देशप्रेमी कसं? तुमच्या समोर ज्या वेळेला तो दुसऱ्या देशाचं कौतुक करतोय, पाकिस्तान जिंदाबाद म्हणतोय, तुमच्यासारख्या नेत्यांनी पहिल्यांदा भडव्याला त्या चपलानं हाणला पाहिजे, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यायला पाहिजे होता. मग तुम्ही गप्प का? कुठल्या नेत्याचं नाही, माझं कुठल्या नेत्याचं काही नाही घेणं, कुठलाही नेता असू द्या, जर त्यांच्या समोर जर एखादा पाकिस्तान जिंदाबाद म्हटला असाल तर त्या नेत्यानं पहिल्यांदा त्याच्या कानफाडीत दिली पाहिजे, या मताचा मी आहे. आपल्या भारतात देशद्रोहाची व्याख्या काय आहे?
आपल्या भारतात देशद्रोहाची व्याख्या म्हणजे पाकिस्तान जिंदाबाद म्हणणारे देशद्रोही नाहीत, पण हिंदुस्थानच्या आम्ही जर हिंदुस्थानच्या चांगल्यासाठी आम्ही जय श्रीराम म्हटलं तर आम्हाला म्हटलं जातं की हा द्वेष आहे, द्वेष पसरायचं काम आहे. जय श्रीराम म्हणायचं नाही या देशात. असे अनेक जण आहेत आणि ते दुसरे नाहीत, हे हिंदूच आहेत. एक सांगू का, आम्हाला रोखण्याची ताकद ना मुसलमानांच्यात आहे ना ख्रिश्चनांच्यात आहे. आम्ही त्यांना पुरून उरू, पण हे आमच्यातले हलकट आहेत ना, हे घातक आहेत. धर्मवीर संभाजीराजाला पकडायला औरंगजेबाच्या बुडात ताकद नव्हती, पण आमच्यातला गणोजी शिर्के होता, त्याच्यामुळे धर्मवीर संभाजीराजा सापडले. त्याच्या आम्हाला हिंदुत्वासाठी रोखण्याकरता त्या कुठल्याही कोणातही कटव्यांच्यात आमच्यात हिंमत नाही आम्हाला रोखायला. आम्ही त्यासाठी जन्माला आलोय. धर्माचे पालन करणे पाखंड करणं हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. धर्मासाठीच आमचा जीव आहे, धर्मासाठीच आमचा देह आहे, धर्मासाठीच आमचं कर्तृत्व पाहिजे. पण आमच्यातले नालायक जे सर्वधर्म समभाव म्हणून हिंदूंचेच पाय तोडण्याचा प्रयत्न करतात, यांच्यामुळं आमचा धर्म धोक्यात आहे. हिंदू धर्मातल्या लोकांनी अशा कुठल्या 3 घटना आहेत ज्या खरंच गांभीर्याने घेतल्या पाहिजे? आताच घडलेली श्रीरामपूरमध्ये बंटी जहागीरदार नावाचा एक आतंकवादी, की जो बॉम्बस्फोटमध्ये त्याचं नाव होतं आणि आरोपी होता, त्याच्या मैताला हजारोना समाज टोपीवाले जमले होते. ते कोण होते मग? आतंकवाद्याच्या मैताला जर एवढे जर असणारे जमत असतील तर ते कोण आहेत? ही धोक्याची घंटा आहे. जर आपल्या देशामध्ये, आपल्या राष्ट्रामध्ये जर आतंकवाद्याच्या असणाऱ्या मैताला जर एवढी माणसं जमत असतील तर ती त्याच विचाराची असतील. जर त्याच विचाराची माणसं जर एवढी जर वाढत गेली तर उद्या आपला देश हा सुरक्षित नाही. ही आत्ता घडलेली धोक्याची घंटा आपल्या महाराष्ट्रासाठी आहे. म्हणून आता ही लोक कोण होती याची चौकशी खरोतर पोलिसांनी केली पाहिजे. आणि आता घडणाऱ्या गोष्टी, बांगलादेशमध्ये हिंदू कापला जातो, बांगलादेशमध्ये हिंदू जाळला जातो, हिंदूंचा हालहाल करून त्यांच्यावरती, हिंदूंच्या स्त्रियांच्यावरती बलात्कार करून त्यांना जाळल्या कापल्या जातात, तेव्हा एखादाही तो बॉलिवूड मधला खान भडवा बोलत नाही. पण ज्या वेळेला पाकिस्तानचं काहीतरी होतं त्यावेळेला यांच्या बुडात आग लागते, त्याला शाहरुख खान लगेच कोट्यवधी पैसे द्यायला उठतो. हे का? मुसलमान हा मुसलमानच बघतो, लक्षात घ्या. हिंदू हा हिंदू मुसलमान बघत नाही. हिंदूला दया येते, हिंदू सहिष्णुवादी आहे. पण अनेक डिबेटमध्ये मी बघितलं, अनेक दाढीवाले मिशी नसणारे असतात तिथं, ते म्हणतात की ते आम्हाला काय करायचं आहे. तिथं बांगलादेशमध्ये झालंय. मग ज्या वेळेला एखाद्या दुसरीकडं मुसलमानाला मारलं जातं त्यावेळेला तुम्हाला काय करायचं असतं? ते दुसऱ्या देशात घडतं ना. ज्यावेळेस पॅलेस्टाईनमध्ये घडलं गेलं त्यावेळेला का मग बुडाला आग लागली? त्यावेळेला का त्रास व्हायला लागला? पण ज्यावेळेस हिंदू मारला जातो त्यावेळेस ते एक हिंदू मरतोय, काफर मरतोय म्हणून बघतात. पण ज्यावेळेस एक मुसलमान मारला जातो त्यावेळेला तो आमच्यातला भाऊ आहे म्हणून अनेक जण गोळा होतात. म्हणजे मुसलमान हा मुसलमानच म्हणतो, हिंदू हा सहिष्णुवादी आहे. हिंदू संविधान मानतो, आम्ही सगळेजण, आपण सगळेजण संविधान मानतो. पण मुसलमानाला जर विचारलं की तुम्ही संविधान मानता का शरिया मानता, तर उत्तर येतं की आम्ही शरिया मानतो. त्याला जर विचारलं तुम्ही इस्लाम मानता का तुम्ही देश पहिल्यांदा प्रथम मानता किंवा शरिया मानता, तर तो म्हणतो की आम्ही पहिल्यांदा शरिया मानतो, आम्ही पहिल्यांदा मुसलमान आहे. त्याला जर विचारलं की तू भारतीय आहेस का मुसलमान आहेस, तर तो म्हणतो मी भारतीय नाही, मी मुसलमान. असं म्हणतात की आतंकवादाला धर्म नसतो. बरोबर आहे की? पण प्रत्येक आतंकवादी हा मुसलमान असं माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे, जगाला माहिती आहे, कोण करतो हेही माहिती आहे. मग धर्म नसतो, मग तो आतंकवादी आहे. मग आतंकवाद्याच्या असणाऱ्या त्या जनान्याला किंवा त्याच्या असणारे ते मडण येतात त्यावेळेला हे सगळे कशाला जातात? तो तुमचा भाऊ मेलाय का? मग तो तुमचा बाप मेलाय का? मग तो आतंकवादी आहे का? म्हणजे आतंकवादाला जरी धर्म नसला, ही माणसं ज्या वेळेला अब्दुल कलाम गेले त्यावेळेला कुठं होती? ही माणसं बॉम्ब फोडतात त्यांच्या जणाला जास्त कसे असतात? म्हणजे इथं आतंकवादाला धर्म असतो आणि प्रत्येक आतंकवादी हा मुसलमानच असतो. तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात. महात्मा गांधींना तुम्ही खरंच राष्ट्रपिता मानता का? नाही मानत. का? कुणीही मानू नये.
हिंदुस्थानच्या कोणीही मानू नये. या असणाऱ्या धरतीला, या असणाऱ्या आपल्या मातृभूमीला आम्ही आमची माता मानतो. आणि या मातृभूमीवर राहणारा प्रत्येक असणारा प्रत्येक जण हा या मातृभूमीचा पुत्र आहे, म्हणजे तो राष्ट्रपुत्र आहे. याला राष्ट्र म्हटलं जातं, हिला राष्ट्रमाता म्हटली जाते. मग राष्ट्रमातेच्या उदरामध्ये असणारे आम्ही हे सगळे राष्ट्रपुत्र आहोत. मग या धरणीला नवरा कुणी दिला? आम्हाला या धरणीला नवरा नाही करायचा, आम्हाला या धरणीला मुलगा पाहिजे. त्याच्यामुळं मी राष्ट्रपिता मानत नाही. देशासाठी एवढे लोक लढले, बरोबर आहे. आता तुम्ही जस्ट म्हणलात की बाबा महात्मा गांधींना मी राष्ट्रपिता मानत नाही, बरोबर आहे. मग तुम्ही कोणाला मानता? ज्यांनी ज्यांनी देशासाठी रक्त सांडलं, ज्यांनी ज्यांनी कारावास भोगला, ज्यांनी ज्यांनी आपली बायका पोरं सोडून या देशाकरता मेले, देशाकरता जगले, त्यांना सर्वांना मानतो. मी भगतसिंगांना, राजगुरू सुखदेवांना मानतो, मी सावरकरांना मानतो, मी सुभाषचंद्र बोसांना मानतो, आणि शेवटी विचाराल तर मी नथुरामजी गोडसे यांना मानतो. आणि मानलं पाहिजे. नथुरामजी गोडसे म्हटलं तर देश बचा गए नथुराम, त्यांना मानलं पाहिजे. मी पंडित म्हणतो त्यांना, की पंडितजी नथुरामजी गोडसे होते म्हणून आमचा देश पुढे टिकला, अन्यथा हेही हैदराबाद निघून गेला असता पाकिस्तानच्या घशात. कारण की ही जी देशाची फाळणी ही मुसलमानांच्या कौतुकाकरता झाली. पाकिस्तान हा मुसलमानांना दिला, हिंदुस्थान हा हिंदूंना होता. पण तरीही गांधी म्हटले की थोडे आमच्या इथं असू द्यात उरावरती. मग थोडे उरावरती राहिले, त्याचं हे सगळं यात्रा जत्रा झाली इथं, आणि आम्हाला आज जगणं मुश्किल झालं. त्याच्यामुळं पंडित नथुरामजी गोडसे यांना मानतो, पंडित जवाहरलाल नेहरूला नाही. ते फक्त इथं ते प्रेमाचं फुलच ठेवायचे, प्रतीक ठेवायचे ते, आणि प्रतीकामुळे आमचा काश्मीर गेला. हे सगळ्यांना इतिहास माहिती आहे, या सगळ्यांनी इतिहास वाचला पाहिजे. तर माझा आता अगदी शेवटचा प्रश्न आहे, हिंदुत्व कसं जगावं? हिंदुत्व राजासारखं जगावं, हिंदुत्व छत्रपती शिवाजीराजांसारखं जगावं, हिंदुत्व धर्मवीर संभाजीराजासारखं जगावं. हिंदुत्व जगताना स्वाभिमान पाहिजे, हिंदुत्व जगताना आग रग धग पाहिजे, हिंदुत्व जगताना छत्रपती धर्मवीर संभाजीराजाचं बलिदान आठवत जगलं पाहिजे. हिंदुत्व कोणाची लाचारी करत नाही, हिंदुत्व स्वाभिमानानं जगतं. हिंदुत्व कोणाच्या सतरंजा उचलत बसत नाही. हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ असणाऱ्या माणसाशीच त्याच आपुलकीनं बोलतं जेवढं हिंदुत्व हिंदुद्रोही माणसाशी असणारं वैरत्व सुद्धा पत्करतं. पाचीपाचशे असताना सुद्धा कुणासमोर न झुकणारा, एका बाजूने पाचीपाचशे डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी, हप्सी हे सगळे भडवे एका वेळेला चालू आले असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्व जपून जसा परमपवित्र भगवा ध्वज असाच डौलानं फडकवत ठेवला, तसं हिंदुत्व जगायला पाहिजे. औरंग्या 5 वेळा नमाजाचा रुकाता पडणारा आणि फक्त अल्लाह पुढे झुकणारा औरंग्या धर्मवीर संभाजीराजासमोर गुडघे टेकून बसला होता. तरी धर्मवीर संभाजीराजांनी सांगितलं, सोडावा प्राण का धर्म सोडावा, ऐसा जरी मणी प्रश्न आणावा, सोडावा प्राण परी धर्म ना सोडावा, शंभूराजाचा बलिदान आठवावा. असं हिंदुत्व जगायला पाहिजे. सामान्य गोष्ट नाही हिंदुत्व म्हणजे, सामान्य गोष्ट नाही. धर्मवीर संभाजीराजा म्हणजे, धर्मवीर संभाजीराजा गेले, धर्माकरता गेले, पण त्यांच्या आज बलिदानाला शिव्या दिल्या जातात. त्यांचा विरोध असणाऱ्या त्या औरंग्याला भडव्याला मानणाऱ्या औलादी आहेत. परवाची एक न्यूज आहे की तो असणारा संभाजीनगरमध्ये बसणारा तो इम्तियाज जलील, तो हरामखोर म्हणतो की आमच्यासाठी हे औरंगाबादच आहे. त्याला सपोर्ट करणारी आपल्यातले नाजायच औलादी. औरंगाबाद नाही, ते छत्रपती संभाजीनगरच आहे, आणि ते सतत शेवटच्या क्षणापर्यंत छत्रपती संभाजीनगरच आहे. ह्यातनं एकच गोष्ट लक्षात येते, राजकारण किती खालच्या थराला गेले. राजकारण्यांसारखा दुटप्पीपणा कोणाला जपत, आणि ते आपल्या रक्तात नाही. मी राजकारण नाही, मला राजकारण जमत नाही. मला कोणाचा सपोर्ट असो नसो, मला काही फरक पडत नाही. माझा जन्म हिंदुत्वाकरता आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक असणाऱ्या लहान लेकरापासून शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या म्हाताऱ्या माणसापर्यंत धर्मवीर संभाजीराजा सांगून
त्याच्यात ती आग रग धग निर्माण करणं हे माझं काम. आणि ते काम अखंडितपणे चाललं पाहिजे, ते काम थांबलं नाही पाहिजे. ती ऊर्जा ज्या वेळेला आपल्यातल्या एखाद्या लहान पोराला मिळते ना, ज्यावेळेला संभाजीराजा कळेल त्यावेळेला या जिहाद्यांच्या हे म्हणतात ना जास्त की आम्ही जर एखादी गोष्ट एखादा जर बोलला ती सर तन से जुदा, ही घोषणा द्यायची गरज नाही. ज्या वेळेला संभाजीराजा प्रत्येकाच्या मनामनात असेल ना त्यावेळेला ही घोषणा कोण देत बसणार नाहीत, तर ह्यांचे सर जर आमच्या देशाच्या देवाच्या धर्माच्या विरोधात जर एखादा बोलला तर यांची मुंडकी जाग्यावर राहणार नाही. कारण की आम्ही देव देश धर्म मानतो, आम्ही कोणाच्या पाठीमागं आम्ही कोणाच्या विरोधात बोलत नाही. पण एखादा जर आमच्या विरोधात देवाच्या देशाच्या धर्माच्या विरोधात बोलला तर असल्या हरामखोरांना आम्ही सोडत नाही. हा असा आमचा इतिहास आहे आणि आम्ही इतिहासात जगलं पाहिजे. आम्ही इतिहास तो पुढे आणला पाहिजे. इतिहास फक्त इतिहासापुरता ठेवायचा नाही. इतिहास आम्हाला तसा जगायचा आहे की धर्मवीर संभाजीराजांनी 39 दिवस, सामान्य गोष्ट नाही, जीभ अशी कापली नव्हती. जीभ ती पक्कडमध्ये घेऊन जसं एखादं झाड उचकटून काढतात मुळासकट, तसा एखादा असणारा धरण, ते धरण फुटल्यानंतर जो प्रवाह येतो पाण्याचा, तशा प्रवाहासारखं जे अगडोंब जो रक्ताचा आला होता तो संभाजीराजा आठवा. हे जय म्हणणारे लय जण आहेत. शिवाजी महाराजांची जयंती करणारे लाखोना माणसं आहेत. स्वतःला शिवभक्त समजणारे, स्वतःला हिंदुत्ववादी समजणारे बरेच आहेत. पण संभाजीराजाचं कर्तृत्व ऐका ना. संभाजीराजा जगले कसे ते बघा. त्यांची चिड येत नाही तुम्हाला? सगळे सारखे नसताना बघताना का वाटलं नाही औरंग्याला की संभाजीराजा सुद्धा सारखा नाही, संभाजीराजासारखा ज्ञानी कोणी नाही, संभाजीराजा झडतोय कशासाठी झडतोय हे का नाही कळालं? हिंदुत्व जगत असताना आणि हिंदुत्व मरत असताना सुद्धा, हिंदुत्व मरत नाही, स्वतः मरत असताना सुद्धा आणि स्वतः जगत असताना संभाजीराजासारखं जगलं पाहिजे.